नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 18 तारखेला आहे या श्रावणातला शेवटचा सोमवार, चौथा श्रावणी सोमवार. या श्रावणी सोमवारी तुम्ही तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भगवान शिवशंकरांवर काही पदार्थांचा अभिषेक करू शकता. हे पदार्थ विशिष्ट आहेत, खास आहेत. या पदार्थांचा अभिषेक केला असता तुमची विशिष्ट अशी मनोकामना पूर्ण होते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. कोणते आहेत ते पदार्थ आणि कोणता पदार्थ अर्पण केला तर कोणती मनोकामना पूर्ण होणार, चला जाणून घेऊया. श्रावणातल्या चौथ्या सोमवारी अनेक जण शिवामूठ वाहतील. श्रावणातल्या चौथ्या सोमवारी जवसाची शिवामूठ वाहिली जाते. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवर किंवा मंदिरात जाऊन काही विशिष्ट पदार्थांचा जर अभिषेक केला तर त्याचं खास फळ तुम्हाला मिळतं. खास अनुभव महादेवांच्या कृपेचा तुम्हाला येईल. जसं की तुम्ही आरोग्याच्या प्रश्नांनी त्रस्त असाल, कुठला तरी आजार तुम्हाला त्रास देतोय, सतत कुठला ना कुठला आजार पाठी लागलाय, तर उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करावा. हा अभिषेक आरोग्याच्या प्रश्नांमधून सुटका मिळवून देतो. हा अभिषेक तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा राहत्या घरी तुमच्याकडे असणाऱ्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा करू शकता. हा अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा अगदीच काही येत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणत जरी अभिषेक केला तरी सुद्धा महादेवाची कृपा होते आणि आरोग्याची प्राप्ती होते. हे झालं आरोग्याचं. पण तुम्ही म्हणाल की आम्हाला आर्थिक अडचणी आहेत, घरात पैसाच टिकत नाही किंवा उत्पन्न वाढत नाहीये, म्हणावी तशी आर्थिक संपन्नता आपल्याकडे नाहीये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही कापूर मिश्रित पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करायला हवा. पण हा कापूर भीमसेनी कापूर असावा, कुठलाही केमिकलयुक्त कापूर असू नये, हेही लक्षात ठेवा. भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याचा अभिषेक तुम्ही श्रावणातल्या चौथ्या सोमवारी महादेवांच्या पिंडीवर केला तर तुमची आर्थिक नट दूर होते. संततीचा प्रश्न असेल तर तो सुद्धा सुटतो. मित्रांनो, आता हे जे मी अभिषेक तुम्हाला सांगतेय ते तुम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी कराच. पण तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत दर सोमवारी जरी तुम्ही या प्रकारे अभिषेक केला तर अतिउत्तम. चौथ्या श्रावणी सोमवार पासून तुम्ही सुरुवात करून किंवा संकल्प घेऊ शकता की 11, 21 सोमवार या पद्धतीने सुद्धा करू शकता. आणि अगदीच काही जमत नसेल तर कमीत कमी हा चौथा श्रावणी सोमवार तरी चुकवू नये. आता जर तुमच्यावर एखादं संकट आलं असेल आणि त्या संकटातून सुटका व्हावी, जीवनातील एखादी समस्या आहे जी जीवनाला व्यापून टाकते, ती दूर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या तर केवड्याचं किंवा चंदनाचं अत्तर पाण्यात टाकून हा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करावा. हा अभिषेक महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला केला तरी सुद्धा चालतो. म्हणजे श्रावणी सोमवारी तर कराच, पण दर महिन्यात जी शिवरात्र येते त्या दर शिवरात्रीला हा अभिषेक करावा. जोपर्यंत तुमची समस्या दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही हा करू शकता. आता वळूया सगळ्यात प्रसिद्ध अभिषेकाकडे, अर्थात पंचामृताने केलेला अभिषेक. दही, दूध, तूप, मध, साखर हे 5 पदार्थ मिळून पंचामृत तयार केलं जातं. या पंचामृताने श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांना अभिषेक करून पूजा करावी. शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि शिवकृपेसाठी हा अभिषेक उत्तम मानला जातो. मंडळी, हे जे अभिषेक आपण पाहिले, हे जे पदार्थ तुम्ही महादेवांच्या पिंडीवर अर्पण करणार आहात ते तुम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी अर्पण तर कराच, पण त्यानंतर सुद्धा तुम्ही दर सोमवारी किंवा महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला किंवा प्रदोष व्रताला सुद्धा करू शकता. त्याचबरोबर हे अभिषेक करताना शिवसहस्रनामावली किंवा भगवान शिवशंकरांचा कोणताही जागृत मंत्र, विशिष्ट संकेत म्हणावा. जसं की 108, 1008 इतक्या वेळा हा मंत्र म्हटला पाहिजे. शिवकवच किंवा अन्नस्तोत्रानेही अभिषेक करता येतो. मंडळी, लक्षात घ्या, शिव उपासना हा जीवनातील सर्व समस्या दूर करण्याचा राजमार्ग आहे. संतती, आरोग्य, शिक्षण, विवाह अशा अनेक समस्या भगवान शिवशंकरांच्या उपासनेने पूर्ण होतात. फक्त जो कुठला उपाय करणार आहात तो श्रद्धाभक्तीने करायला हवा. शिवाय
विश्वास असेल तर भगवान शंकरांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो. ओम नमः शिवाय. धन्यवाद.